नमस्कार, मी स्कॉट. गिबलेट दे माझं पुस्तक भाषांतरित केल्याबद्दल धन्यवाद. मदत करू शकता का? या बटणावर सदस्यता घ्या. त्यामुळे मी भविष्यात अधिक मोफत पुस्तके प्रकाशित करू शकेन आणि ती प्रत्येक भाषेत करू शकेन. चला पाहूया गिबलेट दे कसा वाचवतो. एकदा एक लहान फुलदार प्राणी होता ज्याचे नाव गिबलेट होते. तो थोडासा नारिंगी रंगाचा आणि उंदरासारखा होता. मोठ्या कानांसह, दोन खूप लांब दात आणि सर्वात विचित्र म्हणजे एक खूप लांब शेपटी होती. त्याच्या शेपटीइतकी लांब शेपटी असणे हे गिबलेटसाठी कधी कधी ठिकाणी जाणे कठीण बनवते. जेव्हा तो किराणा दुकानात जातो, तो दुकानाच्या एका बाजूला चीज उचलत असतो, तर त्याची शेपटी दुसऱ्या बाजूला फळे भाज्यांच्या विभागात असते. जेव्हा तो शेपटी जवळ ठेवू इच्छितो, तेव्हा तो तिला गुंडाळतो व डोक्यावर ठेवतो. त्याच्या शेपटीमुळे गिबलेट आपल्या मित्रांसोबत पकडापकडी खेळताना राहू शकत नाही. आणि स्पष्ट कारणांमुळे गिबलेट लपाछपी खेळण्यात चांगला नाही. एका रात्री गिबलेटची आई त्याने म्हटले, "आई, मला लांब शेपटी असणे आवडत नाही. मी इतरांसारखा का नाही होऊ शकत?" गिबलेटच्या आईने त्याच्या गालावर चुंबन घेतले, कारण तुझ्याकडे असलेली गोष्ट एक वरदान आहे, ती तुला इतरांपेक्षा वेगळं बनवते. गिबलेट, तू खास आहेस. गिबलेटने विचार केला, मला काही विशेष वाटत नाही, आणि मग शेपटीचा झटका देऊन त्याने पलंगावरून उठल्याशिवाय दिवा बंद. पुढच्या सकाळी मित्र बिग ओचा ब्लफ, जो गिबलेटच्या गावातील उंच ठिकाण आहे, पाहण्यासाठी जंगलात जात होते. गिबलेटचे मित्र जंगलातून धावत, तो त्यांच्या मागे झाडांमधून वळण घेत घेत गेला. जेव्हा तो मोकळ्या जागेवर पोहोचल्यावर त्याला एक झटका बसला. त्याने मागे पाहिले आणि शेपटी झाडांमध्ये अडकली. त्याने ओढले, पण कितीही प्रयत्न केला तरी त्याची शेपटी अडकली होती. गिबलेट सर्व मित्र बिग ओच्या ब्लफकडे पाहत होते आणि खालील नदीत दगड फेकत होते. अचानक त्यापैकी एकाचा पाय घसरला आणि तो उतारावरून खाली घसरला. सुदैवाने उताराच्या मध्यावर त्याचा शर्ट एका फांदीला अडकला. तो वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या वर शर्टाने लटकत होता. त्यावेळी गिबलेटने शेपटी झाडांमधून सोडवली. त्याने शेपटी डोक्यावर गुंडाळली आणि ब्लफकडे चालू लागला. गिबलेटने सर्व मित्र कड्यावर उभे पाहिले आणि त्याने त्यांना विचारले, काय चाललंय? ते ओरडले, हॅरीचा तोल गेला आणि तो फांदीत अडकला आहे. त्याला वर कसे आणायचे ते माहीत नाही. गिबलेटने एक क्षण विचार केला आणि त्याने आणखी विचार करण्यासाठी डोके खाली झुकवले. जेव्हा त्याचे डोके खाली गेले, तेव्हा त्याची शेपटी त्याच्या डोक्यावरून घसरली आणि हॅरीच्या जवळ लोंबकळू लागली. गिबलेट, तू खूप हुशार आहेस, एकाने ओरडले. तुझी शेपटी, किती छान कल्पना, दुसऱ्याने ओरडले. हॅरीने गिबलेटची शेपटी पकडली आणि सुरक्षिततेसाठी वर चढला. आनंदाने ओरडले, हिपलेट हिपलेट हिपब्लिच. त्या दिवसापासून गिबलेटला त्याच्या शेपटीची लाज वाटली नाही. तो विशेष होता आणि तो करू शकत होता जे इतर कोणीही करू शकत नव्हते. त्यांनी गिबलेटच्या शेपटीचा मजेसाठी वापर करण्याचे नवीन मार्गही शोधले, जसे की उडी मारण्याची दोरी. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्यात काही वेगळं लाजू नका, संकोच करू नका. तुम्हाला माहित नसते की जे तुम्हाला वेगळं बनवतं तेच तुम्हाला गोष्टी करण्यास सक्षम करेल ज्या कोणी करू शकत नाही. कधी कधी वेगळं असणं हेच सर्वात चांगलं असतं. गिबलेटला विचारा समाप्त.